जिल्हा परिषदांच्या प्राथमिक शाळांनी आपल्या देशाला, सार्वजनिक जीवनाला अनेक नेते दिलेले आहेत. अनेक महत्त्वाचे लेखक ह्या जिल्हा परिषदेच्या शाळांमधून पुढे आलेले आहेत. आता या ज्या जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत त्या बाबतीत पु ल देशपांडे यांनी तर असं म्हटलेलं आहे की जगात पहिली शाळा सुरू झाल्यापासूनच शिक्षणात सुधारणा हवी, असं लोकांचा सातत्यानं आग्रह असतो. असाच शिक्षणात सुधारणा करण्याचा एक प्रयत्न सांगली जिल्ह्यातल्या शिराळा तालुक्यामध्ये वाकुर्डे खुर्द म्हणून एक गाव आहे. आणि या वाकुर्डे खुर्द गावचे उपसरपंच सागर शिराळकर यांनी असा निर्णय घोषित केलेला आहे की 2026-2027 या वर्षी जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये पहिलीच्या वर्गात जे विद्यार्थी प्रवेश घेतील त्या विद्यार्थ्यांच्या पालकांची ग्रामपंचायतीमार्फत आकारली जाणारी घरपट्टी हे पूर्णपणे ते माफ करणार आहेत. आणि ही घरपट्टी उपसरपंच सागर शिराळकर हे स्वतः भरणार आहेत. म्हणजे जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सुधारणा व्हावी या भूमिकेतून त्यांनी हा जो निर्णय घेतला आहे त्याचा फायदा शिराळा तालुक्यातल्या वाकुर्डे खुर्द आणि सवादेकरवाडी या 2 गावांना होणार आहे. आता हा जो उपसरपंच सागर शिराळकरांचा निर्णय आहे त्या बाबतीमध्ये भारत सेवक समाजाचे संस्थापक नामदार गोपाळकृष्ण गोखले यांनी पूर्वीच असं घेऊन ठेवलेलं आहे की ज्या राष्ट्रामध्ये मोठ्या चारित्र्याची छोटी माणसं संख्येनं जास्त असतात त्या राष्ट्राचं राष्ट्रीय चारित्र्य हे चांगलं असतं. तेव्हा असं राष्ट्रीय चारित्र्य घडवणारा उपसरपंच सागर शिराळकर यांचा निर्णय आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांमधला पट टिकवणं, जिल्हा परिषदेच्या शाळांच्या शिक्षणाचा दर्जा उंचावणं, पालकांचा विश्वास निर्माण करणं आणि ग्रामीण व्यवस्था बळकट करणं यासाठी उपसरपंच सागर शिराळकर वाकुर्डे खुर्द यांनी घेतलेला हा निर्णय स्तुत्य आहे, अनुकरणीय आहे आणि सार्वजनिक जीवनात वावरणाऱ्या अन्य नेत्यांच्यासाठी पथदर्शक आणि मार्गदर्शक अशा प्रकारचा आहे.